नमस्कार, सिटी केबल समाचार में आप सभी का स्वागत है। अब बढ़ते हैं खबरों की ओर। भाजपा के वरिष्ठ नेता तथा निवर्तमान केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने राजौरा के शिवाजी महाविद्यालय के प्रांगण में जनसभा को संबोधित किया। इस समय उन्होंने कहा कि कोई भी व्यक्ति किसी जाति, धर्म या पंथ से नहीं बल्कि गुणों से बड़ा होता है। भाजपा के वरिष्ठ नेता तथा निवर्तमान केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने कहा कि जागतिक राजनीति से कभी किसी का भला नहीं हुआ है। कोई भी व्यक्ति किसी जाति, धर्म या पंथ से ही नहीं बल्कि गुणों से बड़ा होता है। ऐसा प्रतिपादन राजौरा के शिवाजी महाविद्यालय के प्रांगण में आयोजित एक जनसभा को संबोधित करते हुए गडकरी बोल रहे थे। चंद्रपुर बनियारनी निर्वाचन क्षेत्र से लोकसभा चुनाव में भाजपा प्रत्याशी सुधीर मुनगंटीवार के प्रचारार्थ आयोजित इस सभा में गडकरी ने आगे कहा कि जब से उन्होंने केंद्रीय सरकार में मंत्री के रूप में काम संभाला है, तब से चंद्रपुर जिले में 474 किलोमीटर के राष्ट्रीय महामार्ग स्थापित किए। उसके पहले इस जिले में 1 किलोमीटर दूरी का भी राष्ट्रीय महामार्ग नहीं था। उन्होंने दावा किया है कि अब तक उन्होंने चंद्रपुर जिले में 10,000 करोड़ के कामों को मंजूरी दी है। अब यह जिला बदल रहा है। उन्होंने कहा कि जिले में भद्रावती के समीप जंगल में नेचुरल गैस के भंडार मिले हैं। इस गैस पर ही अब यहाँ के वाहनों का परिचालन होगा। इस देश का भविष्य अब इथेनॉल, बायोगैस, बायोडीजल, बायोइथेनॉल, हाइड्रोजन गैस, मिथेनॉल, LNG, CNG आदि पर निर्भर है। उन्होंने कहा कि ज्वार, गेहूं, कपास आदि की फसल से किसानों की कभी उन्नति नहीं होगी। किसानों को अन्नदाता नहीं बल्कि ऊर्जादाता बनाने की आवश्यकता है। उन्होंने कहा कि इस जिले के नागरिकों को मुनगंटीवार के रूप में एक कर्तृत्वशाली नेता प्राप्त हुआ है। यह नेता जब निर्वाचित होकर दिल्ली पहुंचेगा तो समूचे महाराष्ट्र में चंद्रपुर जिला प्रथम क्रमांक का विकसित जिला बन सकता है। इस कार्यक्रम में चंद्रपुर बनियारनी लोकसभा के प्रत्याशी सुधीर मुनगंटीवार ने भी संबोधित किया। आणि संघटनेमध्ये नेता कसा असावा हे खरं तर नितीनजी कडून शिकलं पाहिजे। एक आपला घडवलेला कार्यकर्ता लोकसभेत उभा आहे। नितीनजी म्हणाले की मी विदर्भाचा प्रचार हा सुधीर मुनगंटीवारच्या लोकसभा क्षेत्रातून मी स्वतः उमेदवार असताना सुरू केले। स्वतः नागपूरचे उमेदवार आहे, पण आपला कार्यकर्ता उभा आहे। आज स्थापना दिनी प्रत्येक नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी यातून शिकलं पाहिजे, मार्गदर्शन घेतलं पाहिजे की नेता असेल तर कार्यकर्त्यावर प्रेम कसं करायचं। आपल्या समोर ताट आहे ते बाजूला ठेवून पहिले कार्यकर्त्याची चिंता कशी करायची याच खरं जर आदर्श नेता असेल तो नितीन गडकरीजी आहे। बंधू भगिनींनो, मी अतिशय काही मुद्दे मांडून माननीय गडकरीजी आपल्याशी संवाद साधतील। खरं तुम्ही आयुष्यात कधी बनवाबनवीचं राजकारण केलं, दिला शब्द केला होता। ज्या ज्या मतदारांनी मला आशीर्वाद दिला, जीव तोडून मी त्यांचं काम केलं। आज या जिल्ह्याचा गौरव वाढावा म्हणून पूर्ण शक्तीने काम केलं। आता संकल्प आणि एक स्वप्न आहे। राजौरा विधानसभेत मी 1989 मध्ये कॉलेजचा विद्यार्थी म्हणून लोकसभेचा उमेदवार होतो। माझा राजकीय जीवनाचा प्रवास विद्यार्थी दशेत छात्र संघाचा अध्यक्ष म्हणून सुरू झाला। 89 मध्ये कॉलेजचा MPhilचा विद्यार्थी म्हणून मी लोकसभेत उभा होतो। तुम्ही चूक केली, अन्यथा आता राजौरा हा या देशातला उत्तम मतदार संघापैकी एक मतदार संघ जर नापास झाला तर मग कोणीही तुमच्या विकासाला या राजौरा विधानसभेत पोहोचवू शकणार नाही। ही शेवटची संधी आहे। या संधीचं सोनं करा। मीही तुम्हाला शब्द देतो, नवे वचन देतो। या राजौरा विधानसभेचं सिंचन असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, शेती असेल, उद्योग असेल, MIDC असेल, या ठिकाणचे पांढन रस्ते असतील, बचत गटासाठी उद्योग असतील, छोट्या योजना असतील आणि आमच्याकडे
जशी द्रौपदीची थाळी होती तशी गडकरीची रस्ते आणि आरोग्य पायाभूत सुविधेची थाळी आहे. मला कुठं दुसऱ्या ठिकाणी आवाज द्यावा लागणार नाही. या ठिकाणचा संजय भाऊ धोटे तुम्ही बायपास या ठिकाणी अंडरपास मागितला. मी माननीय गडकरी साहेबांना सांगितलं, गडकरी साहेबांनी सांगितलं की विश्वास ठेवा, या ठिकाणचा हायवे असेल, अंडरपास असेल आणि जो आमचं स्वप्न या ठिकाणच्या एअरपोर्टच्या माध्यमातून उद्योग यावे, कॉटन क्लस्टर व्हावं, S2F फार्मर टू फॉरेन, यासाठी गडकरींच्या नेतृत्वात मी स्वतः शक्ती लावून राजुरा विधानसभेचं चित्र केलं. आयात कमी होणार आहे आणि चंद्रपूर जिल्ह्याचा विकास होणार. बांबू पासून इथेनॉल तयार होणार, बांबू पासून लोणचं तयार होतं, कपडे तयार होतात, बांबू पासून फर्निचर तयार होतं. सुधीर भाऊने बांबूवर संशोधन करणारं केंद्र, देशातलं एक उत्तम केंद्र बल्लार शहरात सुरू केलं. मला विश्वास आहे की चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाची विजन असणारा एक कर्तृत्ववान नेता आज खऱ्या अर्थाने तुम्हाला मिळालेला आहे. या जिल्ह्यामध्ये मी ज्यावेळी मंत्री झालो तेव्हा राष्ट्रीय महामार्ग किती होता माहिती आहे आपल्याला? किती किलोमीटर होता? शून्य होता, शून्य. एकही किलोमीटर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नॅशनल हायवे नव्हता. पण सुधीर भाऊ हंसराजी जेव्हा जेव्हा माझ्याकडे आले त्यांनी मागणी केली आणि मी शून्यच्या ऐवजी आता 474 किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग दिले. मला वाटत नाही की देशात कोणत्या जिल्ह्यात 474 काहीच नव्हतं, शून्य होतं. आणि केवळ दिला नाही तर या भागामध्ये मी कमीत कमी 10,000 कोटी रुपयाची कामं मंजूर केली. 10,000 कोटी रुपये. मी तुम्हाला एवढंच सांगतो की सरकार आमचंच येणार आहे, मोदीजीच प्रधानमंत्री होणार आहे. आता 10,000 कोटी रुपये दिले, ही तर फक्त न्यूज सुरू आहे, डॉक्युमेंटरी सुरू आहे, असली फिल्म सुरू होणार. तुम्ही पुन्हा एकदा निवडून द्या, आम्ही नक्कीच काम करू. वरोरा म्हणे 4 लेन कॉन्क्रीट रोड झाला 500 कोटी रुपयाचा. बामणी नवेगाव 250 कोटी 43 किलोमीटर. मूल ते चंद्रपूर 40 किलोमीटर 115 कोटी रुपये. गडचिरोली ते मूल 42 कोटी 500 कोटी रुपये 42 किलोमीटर. गडचिरोली चंद्रपूर, चंद्रपूर शहरातील सावरकर चौक ते वरोरा नाका आरोबी डांबरी सुधारणा. चिमूर ते वरोरा, नवेगाव ते आष्टी, नागबीड ते ब्रह्मपुरी असे 4,000 कोटी रुपयाचे काम झाले. आता बामणी, राजुरा, लक्कडकोट, महाराष्ट्र राज्य सीमेपर्यंत 1100 कोटी रुपयाचं काम मी सुरू केलं. 1100 कोटी. वन विभागाच्या परवानगी अडकलं तर ती मिळालेली आहे. आणि दुसरं काम गोविंदपूर, महाराष्ट्र तेलंगणा राज्य सीमेपर्यंत 57 किलोमीटर 1200 कोटी रुपये, हे 50% काम पूर्ण झालेलं आहे. हे दोन्हीच कामं 2,500 कोटी रुपयाची मी तुमच्या राजुरा भागाला दिलेली आहे.